मुंबई ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यंत रोरो सेवा चालवण्याची परवानगी राज्य सरकारला मिळाली आहे। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे। सध्या ढगाळ वातावरण असल्याने लगेचच ही सुविधा सुरू करता येत नाही, मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत रोरो सेवा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले। त्यामुळे अवघ्या 3.5 तासामध्ये मुंबईहून तळ कोकणामध्ये जाता येणार आहे। तसंच दक्षिण आशियातील ही सर्वात वेगवान बोट असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मुंबईतून कोकणात जायचं म्हटलं की सगळ्यात आधी प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रस्ते वाहतुकीचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा। मात्र या सगळ्या गोष्टींवर राज्य सरकारनं एक नवा उपाय शोधला असून या माध्यमातून कोकणवासियांना गणेशोत्सव काळापासून कोकणात जाण्यासाठी आता कमी वेळेत प्रवास करता येणार आहे। आपण सध्या भाऊच्या धक्क्यावर आहोत आणि माझ्या मागे आहे ती म्हणजे M2M प्रिन्सेस नावाची रोरो सेवा, जी नव्यानं मुंबईकरांना, मुंबईतील कोकणवासियांना आणि मुंबईतील सगळ्या पर्यटकांना कोकणात अवघ्या 4 ते 5 तासात घेऊन जाणार आहे। खऱ्या अर्थानं M2M प्रिन्सेस नावाची ही रोरो सेवा आता 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या, कोकणवासियांच्या सेवेत येणार असून खऱ्या अर्थानं कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी जो वेळ लागत होता तो वेळ सुद्धा या सुविधेमुळे वाचणार आहे। खऱ्या अर्थानं 3 प्रकारच्या क्लासमध्ये, 3 प्रकारच्या ग्रेड्समध्ये प्रवाशांना या माध्यमातून प्रवास करता येणार आहे। 2500, 4500 आणि 9000 अशा पद्धतीच्या 3 कॅटेगरीजमध्ये, 3 श्रेणींमध्ये या रोरो सेवेचं खऱ्या अर्थानं तिकीट असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना, कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी या अथांग सागराच्या खरं तर दृश्यांचा लाभ घेत आणि त्या दृश्यांमध्ये मनमोहक पद्धतीनं हा प्रवास आता करता येणार आहे। त्यासाठी 1 सप्टेंबरची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे। त्यामुळे 1 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेवेबद्दल, राज्य सरकारच्या या सगळ्या प्रयत्नांबद्दल प्रवाशांकडनं, कोकणवासियांकडनं कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतोय आणि कोकणवासियांसाठी सुलभतेनं होणारा हा प्रवास येत्या काळामध्ये नवीन आयाम प्राप्त करतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।